आवाज सर्वसामान्यांचा। निमसोड तालुका खटाव येथे स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रकारामुळे निमसोड परिसर अक्षरशः पेटून उठला असून संतप्त ग्रामस्थांनी थेट महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना घेराव घातला। स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवले तर तीव्र आंदोलन उभारू, कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा देत ग्रामस्थांनी प्रशासनाला ठणकावले। काही काळ परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले। भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष शशिकांत मोरे आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पक्षाचे सदस्य शशिकांत देवकर यांनी आक्रमक भूमिका घेत ग्रामीण जनतेवर स्मार्ट मीटर लादण्याचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे। वीज बिलात वाढ, वारंवार खंडित होणारी सेवा या सगळ्यांचा फटका थेट सर्वसामान्यांना बसणार आहे। मग हा प्रयोग आमच्यावरच का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला। यावेळी अनिकेत भांदिरगे, अनिल भांदिरगे, विठ्ठल घाडगे, रमेश गुरव यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी कार्यालयात अधिकाऱ्यांना जाब विचारला। कोणती पूर्वसूचना नाही, जनतेची मते नाहीत, थेट अंमलबजावणी हा कारभार चालणार नाही असे म्हणत ग्रामस्थांनी निर्णय मागे घेण्याची ठाम मागणी केली। महागाईच्या झळा सोसत असलेल्या ग्रामीण भागावर स्मार्ट मीटरचा आर्थिक आणि तांत्रिक बोजा टाकू नये, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल असा इशारा उपस्थितांनी दिला। दरम्यान महावितरण अधिकारी SR पवार यांनी परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न करत मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले। तथापि आश्वासन नव्हे तर निर्णय हवा अशी ठाम भूमिका घेत ग्रामस्थांनी बराच वेळ माघार घेण्यास नकार दिला। निमसोडमध्ये उफाळलेला हा संताप आता व्यापक आंदोलनाचे रूप धारण करण्याची चिन्हे दिसत असून प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास संघर्ष चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे। अशातच स्मार्ट मीटर जोडणारे अति स्मार्ट कर्मचारी आपला स्मार्टपणा दाखवित असल्याचे निदर्शनास आले आहे। अंबवडे तालुका खटाव येथील एका महिलेच्या घरात मीटर जोडण्यास गेलं असता संबंधित महिलेने नकार देताच मावशी तुम्हाला हा मीटर जोडला नाही तर 1 लाखाचा दंड बसेल असे सांगताच नाईलाजाने मीटर बसवा असे म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे। त्यामुळे हा मीटर बसवताना वेगवेगळ्या शक्ली लढवल्या जात असल्याचं समोर येत आहे। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण निमसोड येथे आहोत का निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यावरून आपले श्रीकांत देवकर यांनी काल मोर्चा काढून महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारलेला आहे की तुम्ही चांगले पहिले मीटर काढून सर्वसामान्यांचे मीटर काढून का जोडता आणि त्याच्यावर त्यांची काय चर्चा झाली आणि पुढे देवकर साहेब काय ॲक्शन घेणार आहेत, काय सांगाल? नमस्कार। मागल्या काही दिवसापासून आपल्या खटाव तालुक्यामधील अनेक गावामध्ये महावितरणच्या सहाय्याने अदानी ग्रुप या कंपनीच्या माध्यमातून अनेक लोकांच्या वरती वेगवेगळ्या पद्धतीनं स्मार्ट मीटर बसवण्याच्या माध्यमातून लोकांची मोठी फसवणूक केली जात आहे। सर्वसामान्य गोरगरीब जनतेला वेगवेगळ्या पद्धतीचं दंड करू, तुम्हाला आम्ही जर तुम्ही मीटर बसवून नाही दिलं तर तुम्हाला 1 लाखाचं 2 लाखाचं दंड होईल, तुमच्यावरती गुन्हा दाखल होईल, तुम्हाला आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं वेगळ्या दृष्टिकोनातनं बोलून त्यांना भीती दाखवून हे स्मार्ट मीटर ह्या तालुक्यामध्ये विशेषतः निमसोड गावामध्ये बसवलेले आहेत। निमसोड गावचे जे पवार साहेबांनी असणाऱ्या तिथल्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना हाताला धरून त्यांच्या असणाऱ्या एका खाजगी लाईनमॅनला हाताला धरून म्हणजे कंत्राटी लाईनमॅनला हाताला धरून त्याच्या नावावरती बजरंग माने याच्या नावावरती पत्र काढलं आणि पत्र काढून गावातल्या प्रत्येकाचे लाईट कनेक्शन कट चांगले मीटर असताना ते कट करायला लावून तिथं स्मार्ट मीटर बसवण्याचा कट कारस्थान या पवार आणि त्यांच्या असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालेला आहे। या असणाऱ्या गोष्टीला आम्ही सर्व ग्रामस्थांनी आमच्या गावातील आता पंचायत समितीचे सदस्य सौ वैशालीताई शशिकांत मोरे यांचे पती, आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे भाऊ
तसेच आमचे नेते, आमचे विभागाचे नेते नंदकुमार दादा मोरे, आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष संजय शेठ शितोळे आणि आमचे कामगार आघाडीचे, आपल्या भारतीय जनता पार्टीचे शेतकरी आघाडीचे आमचे मित्र शेतकऱ्यांचे कायवारी बाबासाहेब जाधव यांच्या माध्यमातून आम्ही मोठं आंदोलन उभा करणार आहोत. आम्ही ह्या विषयावरती आमच्या नेत्याला, आमच्या जे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सन्मान्य जयकुमार गोरे भाऊंना दाद मागणार आहोत. त्यांना विचारणार आहोत या अधिकाऱ्यांच्या वरती कुणाचं तरी अंकुश असलं पाहिजे. या अधिकाऱ्यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीनं गोरगरिबांची लूट चालू केलेली आहे. एखाद्याच्या घरावरती कशा पद्धतीनं ती घराची रिकी करायची, त्या घरात माणूस कसा नाही, त्या घरातली लोक अनेक, म्हणजे आमच्या भागामध्ये दुष्काळी पट्ट्यातल्या भागामध्ये बऱ्यापैकी लोक मुंबईसारख्या ठिकाणी, बऱ्यापैकी लोक पुण्यासारख्या ठिकाणी दुकानदार वर्गातला लोकवर्ग असून त्या घरामध्ये फक्त म्हाताराच असताना त्या घरातल्या कुठल्याही माणसाला अगोदर माहिती घ्यायची त्यांच्या घरात कोण आहे का नाही, आणि चोरासारखं जाऊन तिथं पहिला मीटर चांगला असताना मीटर काढून घेऊन दुसरा मीटर स्मार्ट मीटर बसवायचा आणि त्या स्मार्ट मीटरच्या माध्यमाशी घ्यायचे आणि गोरगरिबांच्या अंगावरती हे मीटर लादायचं. हे मोठं पाप या असणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी, त्या अदानी ग्रुपच्या असणाऱ्या व्यवस्थेनं केलेलं आहे. हे पाप आम्ही इथून पुढं होऊन देणार नाही. निमसोडमध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून 26/1/2026 रोजी ग्रामपंचायत ठराव झाला होता. ग्रामपंचायत असा ठराव होता की या गावामध्ये मीटर बसवण्याच्या आधी ग्रामपंचायतला कळवलं पाहिजे. विचारायला गावातील कुठल्याही व्यक्तीला न सांगता ज्याचं मीटर बसवायचं आहे ते इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003च्या अनुषंगानं जी मीटर बसवायचं आहे त्या मीटर बसवत असताना त्या संबंधित व्यक्तीला विचारणा केली गरजेचं आहे, त्यांना पत्र देणं गरजेचं आहे, त्यांच्याकडून अभिप्राय घेणं गरजेचं आहे. तसं न करता यांनी स्वतःच्या मनमानी कारभारामुळं स्वतःला कुणाला बसवणाऱ्याला 300 रुपये मिळतात, दाखवणाऱ्याला 500 रुपये मिळतात, जो गावचा जे आहे त्याला 3000 रुपये मिळतात आणि जो त्यालाच बसवायला सांगणारा जो वरिष्ठ अधिकारी आहे असं 3000, एकूण 12,000 रुपये अदानीकडून ह्या लोकांना मिळतात अशी माहिती मला नागरिकांच्याकडून, त्या लोकांच्याकडून मिळालेली आहे. तरी मी ह्या गोष्टीचा छडा लावण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री सन्माननीय देवाभाऊंना आम्ही सन्माननीय आमचे नेते जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून आम्ही दाद मागणार आहोत, विचारणार आहोत. ज्या त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या माध्यमातून या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं व अदानीचं भांडफोड करणार आहोत. हे एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. आणि आता तालुक्यात काही गावागावात मीटर बसवून झालेत आणि तुम्ही आता निमसोडमध्ये ॲक्शन मोडवर आहेत, मग ते बाकीच्या गावाचा काय विचार केला होता? तसं पाहता मी या तालुक्याचा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो. या तालुक्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब शेवटच्या माणसाला न्याय देण्याची भूमिका आम्ही गेले अनेक वर्ष मांडतोय. तर या ठिकाणी सुद्धा तालुक्यातील गावगाड्यातल्या शेवटच्या माणसावर अन्याय जर होत असेल तर त्याच्यासाठी आम्ही जीवाचं रान करणार. आम्ही ते अन्याय होऊन देणार नाही. आम्ही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायद्याचा मार्ग असेल, आम्ही त्याला न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टाचा मार्ग असेल, प्रशासनाचा मार्ग असेल. आम्ही विशेषतः तुम्हाला आता सांगतो की आमचे नेते आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून आम्ही पहिली पायरी चढणार आहोत. त्यांच्या माध्यमातून पुढे गेल्यानंतर आम्ही सर्वांनी विचार केलेला आहे की हे अदानीचं आमच्यावर लादणं ही बेकायदेशीरपणा आहे, हे आम्ही लादून येणार नाहीत आणि आम्ही सर्वजण आणि एक लोक चळवळ उभी करू. या लोक चळवळीतून प्रत्येक माणसाकडून 1-1 रुपया काढून आम्ही या चळवळीसाठी या संबंधित अधिकाऱ्यांच्या वरती, संबंधित कंपनीवरती हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करणार आहोत आणि या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणार आहोत. अच्छा, तर पुढे आता काय तुम्ही आता मगाशी तुम्ही बोला की निवेदन आम्ही
आता पुढे काय काय तुम्ही निवेदनात हे करणार, कोणती ॲक्शन तुम्ही घेणार? आता हे तोंडानं बोलण्याची गोष्ट नाही साहेब. हां. ही बोलणं ह्याच्यासाठी बोललं पाहिजे तर आपल्याला कागदावर बोललं पाहिजे अच्छा. आणि अर्जावर निवेदनावर बोललं पाहिजे. तर ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने निवेदन देता येईल हां. त्या पद्धतीने आम्ही सर्वसामान्य लोकांच्याकडून ज्या लोकांनी मीटर बसवलेले आहेत त्या लोकांनी आम्हाला पत्र दिलेले आहेत. ह्या पद्धतीचे आम्हाला नेत्यांनी निवेदन दिलेले आहे. अच्छा. आणि हे निवेदन त्यांचे आम्ही घेऊन आम्ही ते निवेदन सर्व निवेदन ही सन्माननीय मंत्री महोदयांना दाखवणार आहोत. आणि मंत्री महोदयांचं पत्र ही सन्माननीय राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवाभाऊंना आम्ही मंत्री महोदयांना विनंती करणार आहोत की आपण त्यांना एक निवेदनाद्वारे आमच्या सगळ्यांच्या व्यथा सांगाव्यात आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा. ओके. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.